काळात इथं भाषणात सांगितलं होतं लॉजिस्टिक पार्कसाठी आपल्या शहरात बघितलं गेलं असेल तर सगळ्या गाड्या आपल्या शहरात घुसल्या, कुठेही आपल्या प्रकारचं कुठलंही नियोजन नाही. तर आपण सभापती तुमच्या काळात आपण सगळे सत्तेत आहोत तर गडकरी साहेबांना आपण एक पत्र दिलं 1000 कोटीचा ते आपल्याला निधी देणार होते आणि ती जागा अतिशय त्या कामासाठी आपल्याला उपयोगी. तुम्ही यांना पीपीओवर देताय, यांना द्यायचं असं आमचा यांना विरोध नाही, परंतु यांना पीपीओवर न देता एखादा वर्ष त्यांना वापरायला द्या. आणि गडकरी साहेबांकडे आपण प्रस्ताव पाठवला, त्यांच्याकडे निधी पडलेला आहे, पण निधी तिथं वापरलं तर आपल्या शहरातच काहीतरी. आज शहर केवढं वाढत आहे, येता काळात कुंभमेळा आपल्याकडे आहे. आपण याच्या सुद्धा हे सगळं आधी तुमची जबाबदारी हे लक्षात घ्या. गडकरी साहेबांनी आपल्याला महापालिकेला पत्र सुद्धा दिलेलं आहे. आपण ह्या एक एक बारीक बारीक गोष्टीचा आपण जर विचार केला तर आपल्याला निधी भेटतोय ना. आपल्या शहराचं एक आज बघितलं असेल तर वेगळं रूप होणार आहे. याचाही तुम्ही विचार करून याला मंजुरी द्यावी. मी नक्कीच आहोत तुम्हाला या याच्यासाठी. माझी जागा महापालिकेचीच आहे, पण त्या जागेपासून महापालिकेला याच्या अगोदर काही उत्पन्न मिळालंय का आणि नाही काय मिळत होतं? सद्यस्थितीत त्यामधून आपल्याला काही उत्पन्न मिळत नाहीये त्या ठिकाणी. आणि ही जी जागा मिळत नाही, हे उत्पन्न त्यांनी जे रेट कोट केले आहे यामध्ये अजून आपल्या परीने आपण काय प्रोजेक्शन ठेवलेले की आपल्याला इथपर्यंत त्याचं उत्पन्न मिळालं पाहिजे महापालिकेला, याबाबत आपण काही याच्यामध्ये त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत की जे मॅन्डेटरी त्यांना जे डेव्हलपमेंट करायचे आहे त्याच्यामध्ये ट्रक पार्किंग फॅसिलिटी आहे मिनिमम 300 ट्रकसाठी. त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी वे साईड अम्युनिटीज डेव्हलप करायच्या जसे रिटेल किऑस्क, पब्लिक कन्व्हिनियन्स फूड ते स्वतः करतील आणि त्याच्या बदल्यात आपल्याला कालावधी करता येणार हे आपण 30 वर्षासाठी देणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 150 कोटीचं त्याच्या बदल्यात आपल्याला 90 लाख रुपये देतील. त्याच्यामध्ये 5% वाढ आहे दरवर्षी 5%. माझ्या सहकार्यामध्ये याच विषयाला बरोबर आपण एक विषय होता की आपला त्या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने सुधारणा केल्या पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी आपल्या शहराची वेगळी ओळख निर्माण होईल. आणि ओळखीच्या अधिकारी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये येतो, कारण जेव्हा बाहेरच्या अधिकारी येतात ते मंत्रालयातूनच येतात. मग हा डेस्क ऑफिसर हा विलास लाड नावाचा 6.5 लाख रुपये घेताना पकडला जातो. आणि याची हिंमत कशी होती का आपल्या या ठिकाणच्या स्थानिक मंत्री महोदयांचं नाव घेण्याची. मग एकीकडे अधिकारी पैसे घेताना पकडतात आणि दुसरीकडे वर्तमानपत्रामध्ये नगरसेवकांची बदनामी करत त्या ठेकेदाराला पत्र देण्यासाठी भाग पाडतात अधिकारी. हा माझा याच्यामध्ये गंभीर आरोप आहे. कोण ठेकेदार आहे का जो कोण एजन्सी तिथे नाव सुद्धा काय नाव आहे त्याचं, त्याला सांगितलं आयुक्तांना पत्र द्यायला, त्यांना सांगितलं पोलिसांना पत्र द्यायला आणि नगरसेवकांची बदनामी करायला. तर मला असं वाटतं सभापती महोदय याच्यामध्ये आपण काहीतरी या ठिकाणी रुलिंग केली पाहिजे. मी काल एक पत्र दिलं आहे एक ठेकेदाराच्या बाबतीमध्ये माहितीसाठी. मी त्या ठिकाणी अग्रवाल साहेबांच्या ऑफिसमध्ये आणि आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की मला एन के वर्मा नावाचा जो काही ठेकेदार आहे त्याची सर्व माहिती द्यावी. किती कामं करत आहे, किती कामं घेत आहे, किती कामाचे बिलं घेतले. आमच्या असं लक्षात येतं का हा ठेकेदार सभापती महोदय अग्रवाल साहेब आपल्याला तिथं कदाचित एका वेळेस कुठं साईड जिल्हा गेले तर भेटणार नाही, अन्य अधिकारी कोणी भेटणार नाही, परंतु हा महाशय त्या ठिकाणी 12 तास बसलेला असतो. जसं काही ह्या बांधकाम विभागाने त्या महाशयाला कॅबिन उघडून दिली की काय, दिवसभर त्या ठिकाणी असतो आणि दिवसभर त्या ठिकाणी बसून आपलं पुढारपण करत असतो. आणि कामाच्या बाबतीत परवा एक अधिकाऱ्यांना मी त्या अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही आणि ते अधिकारी माझ्या इथं झाडं तोडण्याचं काम चालू होतं. बदाने साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते आणि एका अधिकाऱ्याकडून मार्चचं बिल होतं, काहीतरी बिल असेल त्याचं, ते बिलावर सह्या घ्यायला तिथे आला होता. म्हणजे इतकी घाई. आणि आपले अधिकारी सुद्धा आपले अधिकारी बसतात ना 3 नंतर दिवसभराच्या साईड व्हिजिट झाल्या तर 3 नंतर आपले अधिकारी आपल्या कक्षामध्ये असतात.
परंतु हा वर्मा नावाचा ठेकेदार त्या टाकळीला माझ्या इथं त्या अधिकाऱ्यांकडनं बिलांवर सह्या घ्यायला. मला असं वाटतं जे काही बिलं असतात सभापती बोल एमपी काय असतं ते बाहेर घेऊन जाऊ शकत नाही आपण. ऑनलाईन सगळं आपलं कारभार चालू आहे. आपलं अधिकारी जर नगरसेवक एखादी फाईल अधिकाऱ्याकडे घेऊन गेला आणि त्या अधिकाऱ्यांनी सही केली नगरसेवक असं उचलायला लागला तर अधिकारी म्हणतात साहेब थांबा साहेब थांबा मॅडम शिपाई येईल शिपाई घेऊन जाईल. बरोबर आहे की नाही? अशी आपली संस्कृती आहे. परंतु नंतर काय असेल ते 2 दिवस अर्थसंकल्प सभा चालणार होती आणि सांगितलेलं होतं, पण तुम्ही पहिलेच गोंधळ घातला. अहो पण पत्र वाचा पहिले बजेट सादर होऊ द्या, सभापतीचं भाषण होऊ द्या, पत्र तुमचे वाचणार होते. कोण नाही कोण ठीक आहे, चला विषयावर बोलू आपण. बोला. पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे आणि यांची उत्तर असतात का टाक्या झाल्याशिवाय पाणी नाही, म्हणजे तोपर्यंत टाक्या जोपर्यंत होत नाही तयार तोपर्यंत काय करायचं 2-2, 4-4 वर्ष आधी असेच जायचे का? आता टँकर वाढवतोय आपण, त्यांना तशा सूचना केल्या. महापौरांनी यांना महापौरांनी दिलं होतं का प्रत्येकाला एक टँकर द्या, हे म्हणतात ठेकेदाराने 30% टँकर. आपण आता प्रभाग वाईज टँकर द्या, प्रभाग वाईज टँकर द्या. आता